पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष महबूब भाई यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही दिनांक 17 मार्च रोजी पाटोदा शहरातील दर्गावाली मस्जिद येथे दावत ए इफ्तारचे आयोजन करण्यात आले। या इफ्तार कार्यक्रमाला विविध समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते। या कार्यक्रमातून पाटोदा शहरातील हिंदू मुस्लिम भाईचाऱ्याचे सुंदर चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळाले। कार्यक्रमस्थळी उपस्थित प्रत्येक व्यक्तीचे महबूब शेख यांनी अत्यंत आपुलकीने स्वागत केले। येणाऱ्या पाहुण्यांशी मनमोकळ्या गप्पा मारत गळाभेट देऊन त्यांचे स्वागत करताना त्यांचा साधेपणा व सर्वांना आपलेसे करणारा स्वभाव नागरिकांना अनुभवायला मिळाला। त्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच आपुलकीची आणि मैत्रीपूर्ण वातावरणाची झलक मिळाली। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात रमजान महिन्याचे महत्त्व सांगितले। रमजान हा आत्मसंयम, शांतता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारा पवित्र महिना असल्याचे त्यांनी म्हटले। समाजात परस्पर प्रेम, सलोखा आणि ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी अशा उपक्रमांचे मोठे महत्त्व असल्याचेही त्यांनी सांगितले। इफ्तारच्या वेळी विविध धर्मीय बांधव एकत्र बसून रोजा सोडत असल्याचे दृश्य अत्यंत आनंददायी होते। या कार्यक्रमामुळे पाटोदा शहराची पुरोगामी परंपरा आणि सामाजिक ऐक्य पुन्हा अधोरेखित झाले। समाजात सौहार्द आणि बंधुभाव वाढविण्याच्या दृष्टीने महबूब भाई यांच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले। सडेतोड या ठिकाणी त्यांना उत्तर दिलं पाहिजे, कारण आपल्याला हा घटक मुस्लिम बांधव या ठिकाणी कोणी जर या विषयी जर बोलत असेल तर आपली या ठिकाणी कर्तव्य आणि जबाबदारी आहे ते आपण संविधानाच्या माध्यमातून आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे। तो येणाऱ्या काळात सर्व आमचे बांधव साध्य करतात हा मला विश्वास आहे। शिवरायाच्या राज्यामध्ये कधीच नव्हती वान आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, अशा पद्धतीने हे पाटोदा शहराची आपली परंपरा आहे। यांच्या वतीने पाटोदा तालुक्यामध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे। खरं तर हे दरवर्षी सालाबादाप्रमाणे यावर्षीही इफ्तार पार्टीचं आयोजन झालं आणि आत्ताच आमच्या अगोदर साजिद भाईने या आपल्या राज्यात निर्माण झालेले भेडसावत प्रश्न आहेत याला एक पाटोदा तालुका हा प्रतीक आहे की पाटोदा तालुक्यामध्ये किती एकोपा आहे हे दाखवून हे पूर्ण पाटोदा तालुक्याची ही जी एकोप्याची लाट आहे ही पूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर गाजतीये। कारण आपण दरवर्षी कधीच या पाटोदा तालुक्यामध्ये जातीवाद आत्तापर्यंत झाला नाही। आणि राहिला प्रश्न कुठे ह्या वाचाळवीरांचा, तर मी सांगू इच्छितो साजिदभाई यांना ह्या त्या पार्टीचे पगारच आहेत, त्यांना ते बोलण्यासाठीच त्यांना तिथं ठेवलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांचा बंदोबस्त, भोकणाऱ्या कुत्र्याचा बंदोबस्त आपण करायचा नसतो, कारण ते भोकत राहत असतात, आपण पुढं चालायचं असतं। या पद्धतीने आपण आपल्या येणाऱ्या काळात आपण आपल्या पार्टीचं आणि आपल्या नेत्यांचं नियोजन कसं केलं पाहिजे हे पाहिलं पाहिजे। आणि महबूब भाई यांच्या मागं हा पाटोदा तालुका अखंडपणे उभा राहिला, त्याच वेळेस ह्या पाटोदा तालुक्याची धमक किंवा ताकद किंवा जातपात न का पाहता हा तालुका कसा आहे हे ह्या महाराष्ट्राला दाखवून दिलेला आहे। त्यामुळं या सर्व पार्टीच्या आयोजन केल्याबद्दल व या आयोजनात सर्व आमच्या पार्टीचे नेते, सर्व पक्षीय समाजसेवक सर्व सहभागी झाले, त्याबद्दल मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि थांबतो। आमचे नेते महबूब भाई शेख यांनी जे इफ्तार पार्टी ठेवलेली आहे त्याला सर्वजण आपण उत्स्फूर्त हजर राहिलात तर मित्रांनो, मी एक सांगणार आहे की पहिल्यांदा एक तर तुम्हाला रमजान महिन्याच्या शुभेच्छा देतो। आणि आज हे जे बांधव आज इथं हजर राहिलेले आहेत ते केवळ म्हणजे फोटो आपला दिसावा म्हणून नाही किंवा कोणाच्या धाकापोटी नाही, तर हे प्रेमापोटी सगळे आलेले आहेत। कारण उद्या परवा जी इफ्तार पार्टी होणार आहे ती इफ्तार पार्टी अशी होणार आहे की माझा फोटो तिथे दिसला पाहिजे, नसता माझ्या मागे काहीतरी लागणार आहे। त्या हेतूने इथं कुणी आलेलं नाही, हे आलेले आहेत म्हणजे प्रेमापोटी आलेले आहेत आणि महबूबाईच्या प्रेमाखातीर आलेले आहेत आणि तुमच्या प्रेमाखातीर आलेले आहेत। तर मला एक सांगायचं आहे की आम्ही आलोत म्हणजे आमचा फोटो दिसण्यासाठी नाही, की एक तुमच्या प्रेमाखातीर आम्ही आलेलो आहे। आणि इथून पुढे जी पार्टी होणार आहे ती एक आमचा फोटो दिसला पाहिजे, आम्ही तिथे दिसलो पाहिजेत, याच्यासाठी होणार आहे। एवढं बोलतो आणि थांबतो। तुम्हाला रमजान महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। आज पवित्र रमजान सणानिमित्त आपल्या दर्गावली मस्जिद पाटोदा या ठिकाणी आपल्या
आमचे नेते आदरणीय महबूबभाई शेख यांनी या इफ्तार पार्टीचं आयोजन केलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. या देशाची संस्कृती आहे. या ठिकाणी आपल्या तालुक्याचे स्नेही आदरणीय महबूबभाई जे की आपल्या प्रदेशाचं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं नेतृत्व करत आहेत, त्यांनी हाक मारल्याबरोबर उत्स्फूर्तपणे पाटोद्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम सर्व धर्मी या ठिकाणी या इफ्तार पार्टीसाठी आले. त्याबद्दल सर्वांचेच या ठिकाणी मी आभार मानतो. आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जशी या पाठीमागे आपल्या तालुक्याची एकता राहिलेली आहे अबाधित, कधीही साजेदबाईंनी जरी काही सांगितलं तरी आपल्या तालुक्यामध्ये अमन आणि शांती कायम राहिलेली आहे. इथं कोणत्याही धर्माचा जातीचा कधीही वाद धर्मावर किंवा जातीवर कधी झालेला नाही. देशात परिस्थिती वेगळी असली तरी पाटोद्यामध्ये मात्र आपली परिस्थिती खूप चांगली आहे. येणाऱ्या काळात सुद्धा अशाच प्रकारचं वातावरण आदरणीय महबूबभाई असतील, आदरणीय धोंडेसाहेब असतील यांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये तालुक्यामध्ये अमन आणि शांतीचा पैगाम सतत या माध्यमातून राहील अशा प्रकारची सद्भावना व्यक्त करतो आणि आपल्याला सर्वांना रमजान महिन्याच्या या पवित्र सणानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशचे युवकचे प्रदेशाध्यक्ष आमचे नेते महबूबभाई यांनी या आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीनिमित्त सर्व पाटोदा शहरातील हिंदू मुस्लिम बंधू यांनी हजेरी लावली. खरं पाहिलं तर हा पवित्र रमजानचा महिना आहे. अखंड मानव कल्याणासाठी सतत या 30 दिवसासाठी आराधना ईश्वराची केली जाते आणि ईश्वराला सर्व मानवाचं कल्याण आणि मानवाचं जीवन सुसह्य होण्यासाठी देवाला आठवलं जातं आणि देवाकडे प्रार्थना केली जाते. ती प्रार्थना सत्कारणी लागो आणि माझ्या शहराला कसलंही जातीवादाचं आणि याचं गालबोट लागू देऊ नये ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि महबूबभाईचे आभार मानून थांबतो. तर या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे या महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे नेते महबूबभाई शेख यांनी या इफ्तार पार्टीच्या निमित्तानं हा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. यामुळं मी इंडिया आघाडीच्या वतीने त्यांचं प्रथम हार्दिक स्वागत करतोय. या ठिकाणी आपण सगळे हिंदू मुस्लिम भाई जमलो आहोत. जे आपण हिंदू मुस्लिम भाई जमलो आहोत ते आपण सगळे जात निरपेक्ष आणि धर्मनिरपेक्ष आहोत. याची आपण सगळ्यांनी दखल घेतली पाहिजे. या देशामध्ये जातीवादाचा हायदोस पेटलाय. आता बोलताना कोणीतरी बोललं की वाचाळवीर, हे जे जातीवादी आहेत, हे जे सत्तेवर आहेत, हेच खरे वाचाळवीर आहेत. हेच आणि पुढे केलेले ह्या सगळ्या अवलादी आहेत मित्र. आणि या देशामध्ये इद्रो पसरण्याचं काम या देशातले जातीवादी धर्मांध शक्ती आहेत मित्र. त्याच्याकरता याला रोखण्याकरता म्हणून जे धर्मनिरपेक्ष असतील, जात निरपेक्ष असतील, त्यांनी तुम्ही आणि आम्ही एक आलं पाहिजे आणि या जातीवादी धर्मांध शक्तीला आपण शह दिला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. आपण सगळे मिळून यांना शह देऊया. त्याच्या काळात येणारा काळ अत्यंत भयान असा वाईट आहे, अत्यंत धोकादायक आहे. हा आम जनतेला तर आहेच, पण या देशाला हा काळ येणारा धोकादायक आहे मित्र. याच्याकरता या देशाची एकात्मता, या देशाची राष्ट्रीय एकात्मता टिकवण्याकरता म्हणून तुम्ही आणि आम्ही या ठिकाणी जमलं पाहिजे. अशा प्रकारे या ठिकाणी फार न बोलता मी सगळ्या हिंदू मुस्लिम भाईचा मी हार्दिक स्वागत करतो, थांबतो. जय भीम, लाल सलाम करतो. च्या पवित्र महिन्यात इथं माझ्या विनंतीला मान देऊन सर्व हिंदू मुस्लिम बांधव, सर्व रोजदार हे मोठ्या संख्येने उपस्थित झाले, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. नमस्कार. JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.